या प्रियानं आपण आपल्या वचन पाहूया. जशा प्रकारे काही दिवसापूर्वीच म्हणजे 30 तारखेला मला पुन्हा एक वेळ भेटली होती देवाचं वचन वाटण्यासाठी आणि त्यावेळेस देखील एक भाग आपण पाहिला होता आणि त्यामध्ये पाहिलं होतं की बंधुजन प्रार्थना करतात आणि प्रार्थना करणं आपल्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करणं किंवा देवाची सेवा करत आहेत, देवाचं वचनाचा पुरवठा करत आहेत, त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करणं किती गरजेचं आहे आणि त्याचे गुण किंवा त्याचा आशीर्वाद किंवा त्याचे फायदा देखील आपण पाहिला होता. आज पुन्हा एक वारच त्या भागातून थोडंसं पुढे जाऊन आपण आणखी एक गोष्ट पाहणार आहोत, ती देवाने माझ्यासमोर ठेवलेली आहे. ते आपण पाहूया. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्याचं 21 वचन. लूक शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 21 वचन. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, इकडे लोक जकऱ्याची वाट पाहत होते व त्याला पवित्र स्थानात उशीर लागल्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं. प्रियानो, या गोष्टी वाचताना आपल्याला प्रत्येकाला आपल्या समोर विचार आलाच असेल की तो असा की ह्या ठिकाणी बंधुजन किंवा विश्वासणारे लोक त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. आणि हे वाट पाहणं, आज जो आपला विषय आहे थोडक्यात हाच आहे की वाट पाहणं किती चांगलं आहे. आणि परंतु जर बघायला गेलं तर वाट पाहण्याच्या अनेक अशा क्रिया आपल्या जीवनामध्ये घडतात किंवा अनेक अशा पद्धती असतात. परंतु जर आपण जगातल्या गोष्टीविषयी विचार केला किंवा त्याचा वाट पाहण्याचा प्रयत्न केला, तर प्रियानो त्यामध्ये निराशा आणि त्यामध्ये पूर्णपणे अशांती ही आपल्याला मिळते. मी एक उदाहरणासाठी आपलं सांगायला बघायला गेलं तर प्रियानो, आजकाल धावपळीचं जीवन आहे आणि धावपळीच्या जीवनामध्ये जणू काय मनुष्य जास्तीत जास्त वेळा कुठेतरी गाडीची किंवा ट्रेनची किंवा अशा प्रकारची वाट पाहतो. परंतु त्या वाट पाहण्याच्या नंतर त्यांना गर्दी किंवा त्यामध्ये शांती नाही, अशा प्रकारचं जीवन दिसतं. किंवा जर व्यवहारिक जीवनामध्ये बघायला गेलं तर प्रियानो, आज मनुष्याचं काय आहे, मनुष्य नोकरी धंदा करतो किंवा काही गोष्टी करतो तेव्हा त्याला एका सॅलरीची किंवा पगाराची अपेक्षा असते. तो पगार देखील त्याची वाट बघत असतो, तो मिळतो आणि तो देखील कमी दिवसामध्ये संपून जातो. म्हणजे काय आहे, या जगातल्या गोष्टीतल्या व्यक्तीमध्ये आपण जर वाट पाहतो किंवा वाट पाहण्याचा प्रयत्न करतो, त्यामध्ये निराशा आणि अशांती असं जीवन जगायला मिळतं किंवा पाहायला मिळतं. परंतु प्रियानो, या ठिकाणी जी वाट पाहणं आहे ते एक वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्यामध्ये फार आनंद आहे हा. कारण की बघा ना, ज्या वेळेस ही लोक कोणाची वाट बघत आहेत, जकऱ्याची वाट बघत आहे. तो देवाचं काम करण्यासाठी जात आहे, एक मोठं काम त्या ठिकाणी करत आहे आणि ते काम करत असताना ते त्याची वाट पाहत आहे. प्रियांनो, याचा अनुभव देखील आपल्या विश्वासणाऱ्या प्रत्येक लोकांना आला असेल. तो म्हणजे काय, की बघा ना, आपण ज्यावेळेस या प्रभात मध्ये देखील आपण जॉईंट होतो, त्यावेळेस देखील आपण वचन सांगणारा दास याची वाट पाहत असतो, गाणारी बहीण त्यांच्या गाण्याची वाट पाहत असतो. आणि ज्या वेळेस ते गातात किंवा वचन आपण ऐकतो त्यावेळेस ऐकल्यानंतरला किती बरं वाटतं, किती आनंद वाटतो. म्हणजे मला थोडक्यात सांगायचं हेच आहे प्रियानो, की ज्यावेळेस आपण देवाच्या कुठल्याही गोष्टीसाठी ज्यावेळेस वाट पाहतो, त्यावेळेस एक आनंद, एक अद्भुत आनंद आपल्या जीवनामध्ये येतो. आणि त्याविषयीच मला आज तुम्हाला सांगायचं आहे. परंतु त्या वाट पाहण्याच्या आनंदाला सांगण्यापूर्वी बायबलमध्ये असे पण काही उदाहरणं आहेत की त्यांनी वाट पाहिली नाही आणि वाट पाहताना त्यांना त्याचा संयम राहिला नाही, त्यामुळे काय झालेले परिणाम ते सुद्धा आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. जेणेकरून ह्या वाट पाहण्याच्या आशीर्वादाला किंवा वाट पाहण्याच्या क्रियाला किती चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात किंवा आनंद आहे तो देखील आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर या प्रियानो, पहिल्यांदा आपण पाहूया की ज्यांच्या जीवनामध्ये वाट पाहिला नाही आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या परिचयाचं आणि प्रत्येकाला माहिती असणारं असं एक भाग आपण वाचत आहोत आणि त्याचा जे परिणाम ते आजपर्यंत आपण भोगत आहोत त्या देखील गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षात आलाच असेल, म्हणजे मी आज म्हणत आहे ते म्हणजे आदाम आणि हव्वा यांच्याविषयी. पियानो, जर आपण वाचलं उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन, त्यामध्ये तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाला माहिती आहे आणि आपल्या प्रत्येकाला परिचयाचं आहे की आदाम आणि हवा यांनी काय केलेलं आहे, देवाची आज्ञा मोडली आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी फळ खाल्लेलं आहे. आणि फळ खाल्ल्यानंतरला असं झालेलं आहे, त्या 8व्या वचनामध्ये जो गोष्टी असे घडले की त्या ठिकाणी परमेश्वर आलेला आहे. परमेश्वर आलेला आहे, परमेश्वर शोधत आहे, आदाम आणि हवाला शोधत आहे आणि त्यांना आवाज देत आहे. हे त्या वचनामध्ये आपल्याला कळतं.
परंतु प्रियांनो, या गोष्टी ज्यावेळेस 1 वचनापासून ते 6-7 वचनापर्यंत जेव्हा पाहता, त्यावेळेस तुम्हाला मुख्य भाग समजतो. तो म्हणजे असा, की बघा ना, देवाने त्यांना सांगितलेलं की बाबा तुम्ही ते फळ खाऊ नका. हवाबाई तिथे गेली आणि तिने काय केलं? त्या सापाचं ऐकलं, त्या सैतानाचं ऐकलं आणि काय केलं? तिने फळ पाहिलं. त्यांनी त्याचं ऐकून ते फळ तोडलं आणि तिने काय केलं? ते खाल्लं. आणि त्याबरोबर काय केलं? आपल्या पतीला देखील तिने दिलं आणि दोघांनी सुद्धा खाल्लं. परंतु प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टीला जर अजून थोडंसं बारकाईने बघायला प्रयत्न केला, प्रियानो, तिने ते फळ त्या सैतानाचं ऐकलं तरी काही नव्हतं. त्या सैतानाच्या बोलण्याला तिने साथ दिली म्हणजे ते तोडलं तरी काही नव्हतं. परंतु ज्या वेळेस तिने खाल्लं, त्यावेळेस काय केलं? एक वेळेचं बंधन तिने तोडलं, एक वाट बघायचं वेळ तिने सोडून दिला. कारण की आपण पाहतो की 8व्या वचनामध्ये अगदी थोड्या वेळाने काय केलेलं आहे? परमेश्वर त्या ठिकाणी आलेला आहे. जर हिने ते सैतानाचं ऐकलं तरी काही नाही, तिने तोडलं तरी काही नाही. परंतु खाण्याच्या वेळेस जर तिने वाट बघितली असती आणि परमेश्वर आल्यानंतरला जर ते खाण्याचा प्रयत्न केला असता, तर कधी तिला कळालं असतं की आपण काहीतरी चुकी करत आहोत किंवा ह्या पापापासून जो मनुष्याला डाग याच्यापासून आपण वाचलो असतो. परंतु प्रियांनो, वाट न पाहिल्यामुळे हा आलेला एक जीवनामध्ये भयंकर असा भाग या ठिकाणी तुम्हाला आणि मला दिसतो आणि कळतो. प्रियांनो, असंच नाही तर आपण जुन्या करारामध्ये किंवा बायबलमध्ये अनेक अशा गोष्टी पाहतो. प्रत्येक गोष्टी आपण बघणार नाही, परंतु 1-2 उदाहरण फक्त आपण बघणार आहोत. आणि त्यापैकी आणखी एक उदाहरण असं आहे, की प्रियानो, या वाट पाहण्यामुळं आज जगामध्ये एक मनुष्याला देवापासून लांब जाण्याची परिणाम तो झालेला आहे. दुसरा परिणाम देखील असाच आहे, जो म्हणजे मोशेच्या जीवनामध्ये आपल्याला कळतो. ज्यावेळेस आपण निर्गम ह्याचा 32वा अध्याय आणि 28 वचन वाचतो किंवा जर निर्गमनाचा 19 अध्यायापासून 31 अध्यायापर्यंत जर वाचलं, तर त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला कळतं की अ, पर, परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना फारोच्या सैन्यापासून सोडवलं. त्यांना समुद्र दुभागून त्यांना बाहेर काढलं. परंतु ह्या इस्रा इस्रायल लोकांची फार कुरकुर आणि त्यांच्या अनेक गोष्टी चालू होत्या. परंतु त्याचे एवढे काय फरक नाही पडला. परंतु ज्या वेळेस मोशे परमेश्वराशी बोलायला ज्यावेळेस पर्वतावर जायचा, त्यावेळेस काय व्हायचं की लोक त्याची वाट बघायची. तुम्ही जर त्यामध्ये जर 20वा अध्याय 22वा अध्याय तुम्ही वाचाल, असं असं सांगितलेलं आहे की परमेश्वर ज्यावेळेस तिथून जाऊन यायचा ना, त्यावेळेस ते लोक घाबरायचे, त्या मोशेची वाट बघायची. परंतु ज्या वेळेस 32वा अध्याय आपण येतो, त्या 32वा अध्यायामध्ये एक गोष्ट अशी घडली, ती म्हणजे अशी की तो सिनाय पर्वतावर गेलेला आहे परमेश्वराशी बोलण्याकरता. परमेश्वराने अनेक गोष्टी त्याला सांगितलेल्या आहेत. परंतु काय आहे, थोडा वेळ लागल्यामुळे मनुष्याच्या पूर्णपणे संयम तुटल्यामुळे ती वाट बघण्याची क्रिया त्यांनी सोडल्यामुळे परिणाम असा झाला की प्रियांनो, त्यांनी काय केलं की आपल्या मनाप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी मूर्ती बनवली. अरुणाला पूर्णपणे त्यांनी त्याला पूर्णपणे त्या गोष्टी करायला सांगितल्या. एक प्रकारे मनुष्य पूर्णपणे चुकून गेला आणि त्याचा परिणाम काय झाला? तो 28 वचनामध्ये दिसतो. म्हणजे निर्गम याचा 32वा अध्याय आणि 28 वचन त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मोशेच्या बोलण्याप्रमाणे लेवी वंशान लोकांनी केले आणि त्या दिवशी अदमासे 3,000 लोक पडली. म्हणजे काय आहेत? 3,000 लोकांना त्या ठिकाणी मरणदंड मारून टाकलं. आपल्या नातेवाईकांमध्येच प्रियानो पूर्णपणे वाद होऊन पूर्णपणे त्यांचा काय झालेला आहे? एक प्रकारचा नाश किंवा त्यांचा पूर्णपणे त्याचा दंड त्यांना भगावा लागला. की जर वाट पाहिली नाही, योग्य रीतीने वाट न पाहण्याचा परिणाम या ठिकाणी दिसतो. त्या प्रकारे प्रियांनो, ज्यावेळेस आपण प्रभू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये येतो किंवा प्रभू ख्रिस्त ज्यावेळेस जगात होता, त्यावेळेस देखील अशाच काही गोष्टी थोड्या बारकाईच्या गोष्टी आपण तिथे दिसतात. की प्रियांनो, ज्या आपल्या प्रत्येकाला परिचयाचं आहे, ते म्हणजे कुठे? योहान शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की प्रभू ख्रिस्ताचा पहिला चमत्कार, काना येथील लग्न, या गोष्टी देखील आपल्याला परिचयाचे आहेत. त्या ठिकाणी देखील आपण ज्यावेळेस पाहतो किंवा त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला आणि मला एक गोष्ट नक्की त्या ठिकाणी कळते. ती म्हणजे काय आहे? की त्या ठिकाणी तिथे द्राक्षसव पूर्णपणे संपलेला आहे आणि संपल्या असताना असं झालेलं आहे की त्या ठिकाणी लोकांची गडबड उडलेली आहे. परंतु त्या ठिकाणी मरीने काय केलेले आहे? मरीने थोडी घाई केली आणि तिने काय सांगितलं? 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा संबंध काय? माझी वेळ अजून आली नाही. प्रियानो, आई आहे, लोक समुदाय आहे,
परंतु काय आहे, येशूच्या वेळेच्या अगोदर त्यांनी केलेले कार्य, आणि त्यामुळे काय झालेलं आहे, एक तुटापट आलेली आहे. जर बघायला गेलं प्रियानो, मरियाच्या प्रभू येशू ख्रिस्त जन्माच्या वेळेस मरीला असं म्हटलेलं आहे, धन्य तू, म्हणजे धन्य स्त्री असून आता काय झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून तिच्याविषयी थोडस वाईट उच्चार निघालेला आहे. बाई, एक प्रकारे पूर्णपणे आई नाही किंवा नात्यातली कोण नाही, परंतु बाईप्रमाणे एक नाकारलेला असं गोष्ट ती कसं आहे प्रियानो. याच गोष्टी जीवनामध्ये कित्येक वेळा घडतात, की ज्या वेळेस देवाच्या गोष्टीसाठी कित्येक वेळा आपण वाट पाहत नाही. त्यामुळे काय होतं, एक प्रकारे नात्यामध्ये देखील पूर्णपणे दुरावा किंवा तुटण्याची परिस्थिती निर्माण होते. प्रियानो, आणखी जर पाहायला गेलं तर शेवटचं फक्त उदाहरण सांगेन तुटण्यासंदर्भात, ते म्हणजे मार्क शुभ वर्तमानाचा 3रा अध्याय आणि 31 ते 35 वचन. त्यामध्ये देखील येशू ख्रिस्ताची आई, तिचे भावंड येशू ख्रिस्ताला भेटायला आलेले आहेत. येशू ख्रिस्त त्या लोकांना शिकवत आहे, देवाच्या गोष्टी सांगत आहेत. परंतु त्या ठिकाणी कोणीतरी आलं आणि त्याने सांगितलं, मधीच त्यांना थांबवलं आणि सांगितलं की बाबा, तुमची आई आणि तुमचे भावंड, तुमचे नातेवाईक तुम्हाला भेटायला आलेले आहे. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणाला, की कोण माझे नातेवाईक, कोण माझा भाऊ, कोण माझी आई, जे वचन ऐकतायत तेच माझे नातेवाईक, तेच माझे भाऊ. प्रियांनो, ज्या वेळेस वाट आपण पाहत नाही, त्याचा परिणाम इतका भयंकर होतो. वाट पाहिली नाही तर मृत्यू येऊ शकतो. वाट पाहिली नाही तर संबंधामध्ये वादिवादाचं परिणाम होऊ शकतो. वाट पाहिली नाही, नात्यांमध्ये तुटीपणा येऊ शकतो. इतका भयंकर ह्या ठिकाणी गोष्ट या ठिकाणी दिसते. प्रियानो, देवाच्या संदर्भात आपण वाट पाहून शांततेने राहून देवाच्या प्रश्नाची उत्तरे किंवा देवाची उत्तरे आपण ऐकणं फार गरजेचं आहे. प्रियानो, या ठिकाणी देखील आज तुम्हाला मला हेच सांगायचं आहे, की वाट पाहिलं किती चांगलं आहे. चला तर आपण पाहूया, जर वाट पाहिली तर देव आपल्या जीवनामध्ये काय करतो किंवा देवाचे गौरव कशा प्रकारे ठरतात, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एक दोन उदाहरण फक्त आपल्या समोर मी ठेवणार आहे, आणि त्यापैकी पहिलं उदाहरण मी ठेवणार आहे ते म्हणजे पहिले राजे, ज्याचा 18वा अध्याय आणि 20 ते 40 वचन आहेत. परंतु आपण सगळी वचने वाचणार नाहीत, परंतु त्यामध्ये 38वं वचन आपण थोडंसं वाचूया, म्हणजे आपल्या सर्वांना तो भाग पुन्हा एकदा लक्षात येईल. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा म्हणजे पहिले राजे याचा 38वा अध्याय, सॉरी 18वा अध्याय आणि 38वं वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा पहिले 37 वचन वाचतो. तेव्हा एलियाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये परामुख केली आहे, याची या लोकात जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटले. प्रियानो, या गोष्टी वाचताना किंवा ह्या गोष्टी आपल्या समोर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहेत. प्रियानो, काय झालेलं आहे या ठिकाणी, ज्यावेळेस त्यांनी आपलं काम केलेलं आहे, त्यांनी आपला प्रत्येकाला माहिती आहे, संदेशाने आपल्या सूत्राला भुसकून घेतलेला आहे, अनेक प्रकारचे त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. परंतु आता काय केलेलं आहे, आता एलियाच्या प्रार्थनेकडे पूर्णपणे ते वाट बघत आहेत. एलिया ती वेदी रचत आहे, त्या वेदीला रचताना बघत आहेत. एलियाने ते पाणी टाकलेलं आहे, ती पाणी देखील पाहत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एलियाची प्रार्थना ते संपेपर्यंत पूर्णपणे शांत राहिलेले आहेत, एक वाट पाहणारे झालेले आहेत. भले ते विरोधक असू दे, भले ते काहीतरी बघण्यासाठी आलेले असू दे, परंतु ज्या वेळेस देवाच्या कार्यासाठी आपण वाट पाहतो ना, एक मोठी आणि महान गोष्ट त्या ठिकाणी घडते. काय झालं, या ठिकाणी असं शब्द आलेला आहे, की परमेश्वराकडून अग्नी आले. प्रियानो, कित्येक वेळा आपल्याला असं वाटतं की बाबा आकाशातून आले किंवा ग्रहातून आलं, असं नाहीये प्रियानो. या ठिकाणी त्या शब्दाला महत्व आलेलं आहे, त्यामुळे की असं की परमेश्वराकडून, म्हणजे प्रियानो, ज्यावेळेस आपण एखाद्या ताऱ्याविषयी विचार करतो, जेव्हा तारा तुटतो किंवा ते जातो, तेव्हा तो जेव्हा खाली खाली येतो सोना, तो हळूहळू हळू भस्म होत जातो किंवा त्याचा नाश होतो. परंतु ही अग्नी अशी आहे की ती परमेश्वरापासून निघालेली अग्नी आहे, आणि ती अग्नी पूर्णपणे जळत 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 अशी खाली आलेली आहे, की तिचा तो प्रकाश आणि तिचा प्रखर इतकं मोठं आहे की ती पूर्णपणे विझू शकली नाहीये. त्या वेगाने ती धावत आलेली आहे. आमेन बोलायच्या अगोदर ती आलेली आहे. इतकी ती तेजवान आग आहे. आणि ती आग आल्यानंतर काय झालेलं आहे, एक मोठा चमत्कार त्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी एलिया प्रार्थना करत आहे, त्या ठिकाणी इस्रायल लोक आहे, त्या ठिकाणी आहाब आहे, त्या ठिकाणी विरोधक करणारे संदेष्टे आहेत, पूर्ण गोष्टी अशा आहेत. परंतु ते कोणी जाळले नाही.
जळाले केवळ वेदी. प्रियानो, या गोष्टी वाचताना किंवा ऐकताना किती बरं वाटतं ना. ज्यावेळेस आपण वाढ पाहतो ना, त्यावेळेस एक मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडल्यासारखी दिसते. प्रियानो, कोणी मेलं नाही, फक्त ती वेदी जळली. देवाचं महान सामर्थ्य पाहिलं. याचा परिणाम काय झाला? लोकांना सत्य देवाचं सामर्थ्य, एलियाविषयी मोठ्या गोष्टी त्या ठिकाणी कळाल्या. आपल्या देवाला जेव्हा आपण समजतो, वेट करतो, वाट पाहतो, त्यावेळेस प्रियानो आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारे मोठ्या गोष्टी घडतात प्रियानो. प्रियानो, आज माझा आवाज ऐकणाऱ्यापैकी कोणी असा असेल की जो प्रभू येशू ख्रिस्ताला समजण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियानो, हे अग्नीचं उदाहरण त्या प्रभू येशू ख्रिस्ताचंच आहे. तो देखील देवाच्या जवळ असणारा आहे, परंतु ते तिथून सुटून या जगामध्ये आला तुम्हाला आणि मला तारण देण्याकरता, तुम्हाला आणि मला पापाची क्षमा करण्याकरता. आज त्या प्रभूला पाहणं गरजेचं आहे. प्रियानो, तुमच्या पापाचा दंड तुम्ही मरून जाणार होता, मी मरून जाणार होतो, पण त्या मरण त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती घेतलं. प्रियानो, आणखी एक गोष्ट मला तुमचं ते शेवटी ठेवून जायचं आहे. ती म्हणजे अशी, आता आपण पाहिलं की जशा प्रकारे लूक गुरु शुभवर्तमान याचा 19वा अध्याय, आणि त्या ठिकाणी आणखी एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव आहे जख्खय. आणि हा जख्खय या विषयी देखील आपण पाहतो, 1 ते 10 वचन आपल्या प्रत्येकाला परिचयाचा आहे. तो देखील काय करत आहे? प्रभूला पाहण्याची वाट पाहत आहे. आणि काय केलं? तो उमराच्या झाडावर चढला, जिथून प्रभू जाणार इथं वाट पाहत राहिला. परिणाम काय झाला? अहो, अब्रामाच्या घराण्यातला तो म्हटला गेला आणि हरवलेल्या निवडलेल्या त्या प्रमाणात तो गेला. येशू त्याच्या घरात गेला, राजांचा राजा त्याच्या घरात गेला. आज या प्रभू येशू ख्रिस्त ज्यापासून वाट पाहतो, तो तुमच्या आणि माझ्या घरात येतो. तर तुमच्या आणि माझ्या घराचा अधिकारी होतो. व तुम्हाला आणि मला बदलणारा होतो. तुम्हाला आणि मला पूर्णपणे स्थिर करणारा होतो. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आशीर्वादित जीवन करणारा होतो. किती हा अद्भुत हा देव आहे. ज्यावेळेस आपण त्याची वाट पाहतो, ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थनेवेळेस आपण वाट पाहतो, ज्यावेळेस विश्वासणाऱ्यांना प्रार्थना देताना त्यांची वाट पाहतो, ज्यावेळेस विश्वासणारा संदेश देणारा त्याच्या संदेशाची वाट पाहतो, एखादी बहीण गाणं गाते त्या गाण्याची वाट पाहतो. प्रियानो, इतके मोठे सहाय्य किंवा इतकं मोठं चमत्कार आपल्या जीवनामध्ये देव करायला आज सुद्धा मागत आहे. आणि ही वाट पाहण्याची क्रिया केवळ आपल्या जीवनातच आहे का? नाही प्रियानो. आपला जो मध्यस्थ, आपला जो गौरवी देव, हा देखील त्याचं देखील जीवन आपल्या समोर उत्तम रीतीने आहे. ते म्हणजे आपण कुठे दिसतं? लूक कुरुष वर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 20ं वचन, शेवटचं वचन वाचून आपण बंद करूया. लूक कृषी वर्तमान 15वा अध्याय 20ं वचन. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याचा बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याला गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. प्रियानो, हे उदाहरण कोणाचं आहे? हे उदाहरण आपल्या देवाचं आहे, आपल्या महान राजाचं आहे. तो देखील आज तुमची आणि माझी अशाच प्रकारे वाट बघत आहे. किती हे अद्भुत आहे ना. तो आम्हाला सांगतो आपण वाट बघायला पाहिजे, परंतु त्यापेक्षा तो आपली वाट बघत आहे. तो आज आपल्याला पाहत आहे की माझं हे लेकरू, माझं हे मूल माझ्याकडे कधी येत आहे, माझं कधी पाहत आहे. प्रियानो, उद्या आराधनेचा दिवस आहे, देवाच्या गौरवाचा दिवस आहे. त्या वेळापर्यंत प्रभू पाहत आहे की आज कुठल्या तरी नवीन विचाराने तो माझ्याकडे येणार आहे, मला समजण्याच्या विचाराने तो माझ्याकडे येणार आहे. आपल्याला पाहणारा, आपली वाट पाहणारा आपला देव आहे, आपला महान राजा आहे. तो आपल्याला समजून घेणार आहे. आपला मध्यस्थ आहे. मध्यस्थ म्हणजे काय आहे? मध्यस्थ म्हणजे हेच असते की ज्या वेळेस तुमच्या आणि माझ्या प्रार्थना येतात, तुमच्या आणि माझ्या गरजा येतात, त्या गरजा मांडणारा, देवासमोर मांडणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त तशा प्रकारेच आहे प्रियानो. तो आमचा मध्यस्थ आहे. तो आमची वाट पाहणार आहे. आमच्या गरजा समजून योग्यरीतीने मांडून आपल्याला तो पुरवणारा देव आहे. फक्त आता आपलं काय काम आहे? आपण देखील वाट पाहून, आपण देखील तयार होऊन, त्या वाटेमध्ये तयार होऊन आपण त्याजवळ जाणं फार गरजेचं आहे. आणि खरोखर प्रभू करो, या सर्व गोष्टीतून तुम्हाला आणि मला हे योग्य रीतीने समजण्यास प्रभू सहाय्य करो. या जखऱ्याची वाट त्यांनी पाहिली. परिणाम काय झालं? जखऱ्या जिवंत बाहेर आला. वाट पाहण्याचा परिणाम काय झालं? त्याच्या त्याच्या जीवनातून एक अद्भुत गोष्ट त्यांना भेटली. ती म्हणजे काय? त्याचा मुलगा एवढ्या वृद्ध वयामध्ये ज्या अपेक्षा संपल्या होत्या, अशा अपेक्षामध्ये त्यांना बप्तिस्मा करणारा योहानासारखा एक मोठा संदेश मिळाला, जो कडकरीतीने बोलणारा, प्रभूचा मार्गाला योग्यतेने समजवणारा असा व्यक्ती त्यांना भेटला. प्रियानो, आज या लोकांना जर असं भेटू शकतं, तर प्रियानो तुम्हाला ना मला आज हा वाट पाहण्यानंतर किती सुंदर परिणाम देव देणार आहे. देव बाप करो, या सगळ्या गोष्टी समजण्याकरता तुम्हाला आणि मला सहाय्य करो.